माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी शेफ सौरभ. काम करतो मॉलदीव्समध्ये एका रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटला जायची तयारी झालेली आहे. आल्या आल्या 2 चिकन फ्राईड राईसची ऑर्डर येते. ती बनवताना मी लवकरच आलेलो. आल्या आल्या बघतोय तर 2 चिकन फ्राईड राईसची ऑर्डर आलेली आधीच. ती बनवली, मग पॅक केली. ती ऑर्डर टेकअवे होती. पॅक केली आणि डिलिव्हरी बॉयकडे दिली. त्यानंतर नेहमीप्रमाणे स्नॅक्सच्या तयारीला लागलो. सबमरीनची प्रिपरेशन करत असताना मी त्यानंतर सँडविच बनवले. त्यानंतर सबमरीन मी ओव्हनमध्ये टोस्ट करण्यासाठी ठेवले. त्यानंतर मग मी कटिंगला सुरुवात केली. पहिली चिली कट करून घेतली. त्यानंतर कॅरट, कॅबेज हे सर्व कट करून घेतलं, कारण की ऑर्डर आल्यावर हे सर्व ऑलरेडी रेडी लागतं. ते सर्व राईस, नूडल्स, कोत्तू, नासी गोरिंग, बामी गोरिंग ह्या सर्व डिशमध्ये वापरलं जातं आहे. ही कटिंग करता करता सर्व साईडला प्रिपरेशन सुद्धा सुरू होतं आहे. तंदुरी फ्लेवर चिकन, पिझ्झा, बर्गरसाठी हे चिकन, सबमरीन सँडविच, पिझ्झासाठी. नंतर ही एक ऑर्डर आली, 2 क्रिस्पी चिकन बर्गर आणि चिप्स पोर्शन ती प्रिपेअर करून दिली. त्याच्यानंतर एक पिझ्झा बनवला, तो दिला. त्याच्यानंतर 4 ऑर्डर आलेले, ते बनवून दिले. त्याच्यानंतर मग परत पिझ्झाची ऑर्डर आली. ती बनवताना मी पहिले पिझ्झा बेस घेतला. पिझ्झा बेसला ते सॉस लावून नंतर मग चिकनची फिलिंग केली. त्यानंतर चीज ग्रेट करून घेतलं त्याच्यावरती. त्यानंतर मग हा आपला पिझ्झा बेक होण्यासाठी रेडी. आज खूप रस असल्यामुळे जास्त शूट वगैरे करायला भेटलं नाही. त्यामुळे मला जेव्हा टाईम भेटलं तेव्हा मी जसं तसं मी शूट केलं. त्यानंतर मग पिझ्झा बेकिंगसाठी ठेवला. त्यानंतर मग एक शेवटची ऑर्डर संपवून डिलिव्हरी पर्सनला आजचा हा दिवस संपवतो कडक स्माईलसोबत. धन्यवाद.